आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पुण्यात 104हून अधिक ठिकाणी होर्डिंग्ज लावले आहेत, ज्यात पुणे महापालिका नियंत्रित करताना पूर्ण झालेल्या नागरी कामांचे श्रेय काँग्रेसने घेतले आहे। असे प्रकल्प जे भारतीय जनता पक्ष आता स्वतःचे असल्याचा दावा करत आहे। काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत माजी आमदार मोहन जोशी यांनी आयोजित केलेल्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाच्या निमित्तानं शहरातील सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघात मिळून 104 ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले आहेत। याबाबत बोलताना पक्षाचे नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी म्हटलं की 2012 ते 2017 दरम्यान PMC मध्ये सत्तेत असताना पक्षाने रस्ते सुधारणा, पाणीपुरवठा नेटवर्क मजबूत करणे, ड्रेनेज व्यवस्था सुधारणे आणि सार्वजनिक सुविधांचा विस्तार केला। सध्याचे प्रशासन ही कामे स्वतःचे यश म्हणून दाखवत आहे, ज्यामुळे पक्षाला त्यांचे योगदान जाहीरपणे अधोरेखित करण्यास भाग पाडले जात आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे माजी आमदार मोहन जोशी यांची महापालिका निवडणुकीच्या तयारीचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्ती केली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोहन जोशी यांच्यावर शहरी नेटवर्क मजबूत करण्याचे आणि संघटनात्मक काम सुस्थितीत करण्याचे काम सोपवले आहे। उमेदवार निवड, प्रभागस्तरीय नियोजन आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याचे काम जोशी पाहतील। ते पक्षाच्या मागील कामगिरीचे मूल्यांकन देखील करतील आणि प्रचाराची रणनीती तयार करतील। काँग्रेसला आशा आहे की जमा खर्च मोहीम आणि नूतनीकरण केलेल्या संघटनात्मक लक्ष्यामुळे भाजपला फायदा असलेल्या शहरी भागात पुन्हा पाठिंबा मिळण्यास मदत होईल। जोशी म्हणाले, काँग्रेसने पुण्यासाठी खूप काही केले आहे। पुणे आणि काँग्रेस अविभाज्य आहे। आमच्या राजवटीत शहरातील पायाभूत सुविधा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास झाला। राजीव गांधी इन्फोटेक पार्क, मेट्रो आणि रस्त्याची कामे ही सर्व काँग्रेसने सुरू केली। लोकांना आमचे योगदान माहीत असले पाहिजेत, विशेषतः तरुण पिढीला ज्याची माहिती नाही। तुम्ही पुण्यातून काँग्रेसला हटवू शकत नसल्याचं मोहन जोशी म्हणालेत। आम्ही आमचे काम दाखवण्यासाठी 104 होर्डिंग लावले आहेत। मी भाजपला आव्हान देतो की त्यांनी यापैकी कोणत्याही कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावे आणि ते सिद्ध करावे की ते कोटेड होते, असं आव्हान मोहन जोशी यांनी दिले। हे पुणे शहर जे आहे हे आज एक मेट्रो शहर म्हणून संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये त्याची ओळख झाली आहे। परंतु अनेक जी तरुण पिढी आली आहे त्या तरुण पिढीला आणि इतर नागरिकांना सुद्धा या गोष्टीची जाणीव नाही आहे की हे मेट्रो शहर कुणामुळे झालं, तर होय हे काँग्रेसने केलं। या पुणे शहराच्या प्रगतीसाठी, या पुण्याच्या विकासासाठी जे मोठे मोठे प्रकल्प या ठिकाणी पुणे शहरामध्ये आले, पुणे शहर विकसित झालं। पुणे शहर हे ग्लोबल सिटी म्हणून आज आपण पाहतोय। तर याच्या पाठीमागे काँग्रेस पक्षाचं केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि महानगरपालिकेतील 15 वर्ष असलेली सत्ता, या माध्यमातून हे पुणे शहर काँग्रेसने विकसित केलं। आणि म्हणून यावेळेला आमच्या नेत्या आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले 20 वर्ष आम्ही सेवा कर्तव्य त्याग हा सप्ताह आयोजित करतो। यंदाच्या 21व्या वर्षामध्ये पुणे शहरातील 104 म्हणजे पुणे शहराच्या प्रत्येक 8 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 104 होर्डिंग आम्ही लावलेले आहेत। आणि त्या प्रत्येक होर्डिंगवर, बॅनरवर पुणे शहरामध्ये जे जे मोठे प्रकल्प झाले, जे पुणे हे एज्युकेशन हब झालं, पुणे हे IT हब झालं, पुणे हे ऑटोमोबाईल हब झालं, पुणे हे गार्डन सिटी झाली, पुणे त्या पायाभूत सुविधा ज्या होत्या त्या पायाभूत सुविधा काँग्रेसने केल्या। पुण्यातली स्पोर्ट्स सिटी, पुण्यातली क्रीडा नगरी ही काँग्रेसने केली। तर ह्यासाठी जे जे काही मोठे प्रकल्प उभे राहिले, जसं शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बालेवाडी मारुंगेला झालं, त्याच पद्धतीने कात्रजला 200 एकरच्या ह्याच्यामध्ये जे झू झालेलं आहे, म्हणजे उद्यान झालं आहे। असे 100 बागा पुणे शहरामध्ये काँग्रेसने विकसित केल्या। आपण जर पाहिलं असेल तर पुण्यातलं सर्वात मोठं ऑडिटोरियम म्हणजे श्री गणेश कला क्रीडा रंगमंच हे काँग्रेसने केलं। बालगंधर्व काँग्रेसने केलं। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह काँग्रेसने केलं। महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन वाढवलेलं हे काँग्रेसने केलं। परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे काँग्रेसने उभे केलं। हे अशा पद्धतीने सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल, ज्यांना अरुण कुमार वैद्य जे या भागामध्ये आहे ते काँग्रेसने केलं। शूटिंग रेंज काँग्रेसने केलं। फुटबॉलचं ग्राउंड काँग्रेसने केलं। आर्म फोर्स मेडिकल कॉलेज काँग्रेसने केलं। येरवड्याला राजीव गांधींच्या नावाने एक मोठं हॉस्पिटल आहे ते काँग्रेसने केलं। नायडू हॉस्पिटल ही काँग्रेसची देण आहे। NDA असेल, NCL असेल, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट असेल,
बायोलॉजी इन्स्टिट्यूट असेल, अशा पुणे शहरामध्ये जे ज्या गोष्टी झाल्या त्या काँग्रेसने केल्या आहे. मग ह्या सर्व गोष्टींची आठवण नागरिकांना आणि विशेषतः तरुण वर्गाला व्हावी म्हणून आम्ही अशा पद्धतीच्या प्रत्येक बॅनरवर, प्रत्येक बोर्डवर त्या प्रकल्पाचा फोटो आणि त्याची माहिती या पुणे शहराच्या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये हे करून, होय हे काँग्रेसने केलं अशा अभिमानाने आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते पुणेकरांना या प्रकल्पाची माहिती देऊन आज जे पुणे शहर आपल्याला दिसतंय, पुणे मेट्रो जी आणली ती काँग्रेसने आणली. हे जे सर्व गोष्टी ज्या आहेत, ज्यावेळेला स्वर्गीय पंतप्रधान मनमोहन सिंग होते त्यांच्या कार्यकाळामध्ये जवाहरलाल नेहरू नागरिक पुनरुद्धार योजनेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये या ठिकाणी पुणे शहराच्या विकासासाठी आणले. खडकवासला धरणातून पुण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी 500 कोटीची बंद पाईपलाईन योजना काँग्रेसने आणली. त्याचबरोबर पुणे शहरामध्ये पाण्याचं वितरण होण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये नळ देण्याचं काम काँग्रेसने केलं. पाण्याच्या टाक्या बांधण्याचं काम काँग्रेसने केलं. STPचा प्लांट काँग्रेसने उभा केला. नदी सुधारता पहिला टप्पा आणि चॅनेलायझिंग हे काँग्रेसने केलं. असे कितीतरी गोष्टी आहेत की त्या गोष्टी लोकांच्या पुढे जाणं महत्वाचं आहे. आणि म्हणून या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहामध्ये आम्ही हे अशा पद्धतीचं बोर्डाच्या माध्यमातून पुणेकर जनतेला होय हे काँग्रेसने केलं याची आठवण करून देत आहोत. असे की गेले 11 वर्ष केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. या 11 वर्षामध्ये पुणे शहराच्या विकासासाठी एक सुद्धा प्रकल्प हे भारतीय जनता पार्टीने आणलेले नाही. या उलट सातत्याने इव्हेंट करायच्या, इव्हेंटच्या माध्यमातून पुणेकर जनतेला फसवायचं, हे जे भाजपचं खरं रूप आहे, हे खरं रूप उघड करण्यासाठी म्हणून आम्हाला हे करावं लागलं. असे की काँग्रेसने जे काही उभं केलं, काँग्रेसने हे विकास केला, हे जी तरुण पिढी आली म्हणजे गेल्या 20-25 वर्षामध्ये ज्यांचा जन्म झाला, ते कॉलेजमध्ये मुलं झाली, ते मतदार झाले, त्यांना या गोष्टीची काहीच माहीत नाही. आणि अनेक लोक असे असतात की त्यांच्या मेमरीज शॉर्ट असतात, म्हणून आपल्याला सातत्याने त्यांना आठवण करून द्यावी लागते. हा आमचा या पाठीमागचा हेतू होता.